नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैतने कलासोबत बोलावं म्हणून कला खूप प्रयत्न करते. अद्वैत तिच्याशी बोलत नसतो, त्यामुळे तिला थोडंसं करमत नसतं आणि चांदेकरने आपल्याशी बोलावं असं तिला वाटत असतं आणि त्यासाठी ती मुद्दामच अद्वैतला त्रास देत असते. परंतु तरीसुद्धा अद्वैत त्याच्या मतावर ठाम असतो आणि कलाचा त्रास तो सहन करतो, परंतु तो कलासोबत बोलत नाही आणि त्यामुळे कलाला फार वाईट वाटलेलं असतं. मग आता अद्वैत ऑफिसला निघालेला असतो. अद्वैतला ऑफिसमधून प्रियांकाचा कॉल आलेला असतो. प्रियांका अद्वैतला म्हणते की सर, आपल्याला एक नवीन डील मिळालंय. त्यावर अद्वैतला खूप आनंद होतो आणि म्हणतो की ग्रेट, लगेचच फायनल करून टाका. प्रिया म्हणते की हो सर, मी ते करतेच, परंतु थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर मागच्या वेळी कला मॅडमने ज्या 1 ग्रॅम सोन्याच्या डिझाईन्स बनवल्या होत्या ना, तसंच मेकिंग एक्सपेक्टेड आहे त्यांना. हो, फक्त त्यामध्ये थोडेफार चेंजेस असतील. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मग करून टाका ना फायनल, जसं काही सांगितलंय त्याप्रमाणे करून द्या. मग प्रियांका अद्वैतला सांगते की ॲक्च्युली सर काय आहे की डिझाईनची मास्टर कॉपी ही कला मॅडमकडे आणि डीलर्सला सुद्धा कला मॅडमला भेटण्याची खूप इच्छा आहे आणि ते म्हटलेत की ज्यांनी हा दागिना घडवलाय त्या कला मॅडमला आम्हाला भेटायचं आहे. त्यांना कला मॅडमची आयडिया खूप युनिक आणि खूप छान वाटली आहे. कला मॅडमशी डायरेक्ट ते बोलून घेणारे आणि यामध्ये जास्त काही अजून नॉवेल्टी आपल्याला ॲड करता येईल का, या संदर्भात सुद्धा त्यांना कला मॅडमसोबत बोलायचं आहे. सर प्लीज तुम्ही कला मॅडमला विचाराल का आणि त्यांना सांगाल का की तुम्ही अजून काही सुचवू शकता का म्हणून. अद्वैतला आता कलाशी बोलायचं नसतं, त्यामुळे अद्वैत प्रियांकाला म्हणतो की आता तिला कशाला विचारायचं आहे, करून टाका तुमच्या पद्धतीने, तुम्हाला कसं करायचं ते. प्रियांका म्हणते की नाही सर, ॲक्च्युली कला मॅडमचं व्हिजन फार वेगळं आहे आणि त्या खूप वेगळा विचार करतात. आम्ही तर त्यांच्या अगदी जवळसुद्धा जाऊ शकत नाही. कला मॅडमसारखी क्रिएटिव्हिटी मला तर कधीच जमणार नाही. अद्वैत म्हणतो की प्रियांका, काय चाललंय ग हे सगळं, आणि कला मॅडम तुम्हाला तुमची बुद्धी वापरता येत नाही का. आता ह्या कॉलमध्येच तुम्हाला 3 वेळा सर 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 म्हणाली. तुझ्या बोलण्यातूनच मला काही क्रिएटिव्हिटी दिसत नाही. जर तिला कामं सांगायचे, तिच्याकडनं क्रिएटिव्हिटी काढायची आहे, तर मग तुम्ही ऑफिसमध्ये कशाला येता. तुम्ही काय पगार घ्यायला ऑफिसमध्ये येता का फक्त. नॉनसेन्स. अद्वैत आता रागारागाने फोन ठेवतो. प्रियांकाला थोडंसं वाईट वाटतं, तर अद्वैत मागे म्हणत असतो की आता काय करू मी, आता ज्या व्यक्तीचं मला तोंडही बघायचं नाही त्या व्यक्तीशी मला बोलावं लागणार. मग त्याला एक आयडिया सुचते की तो म्हणतो की ठीक आहे, मी जरी डायरेक्टली तिच्याशी बोलू शकत नसलो तरी सुद्धा इनडायरेक्टली तर बोलूच शकतो. अद्वैत लगेचच त्याचा फोन काढतो आणि कलाला मेसेज टाईप करतो. कलाला तो मेसेज सेंड करतो. मेसेज असा असतो की प्रियांकाचा फोन होता, तुझ्या 1 ग्रॅम सोन्याच्या डिझाईन्समध्ये काही चेंजेस करून नवीन ऑर्डर पूर्ण करायची आहे. कलाने आता तो मेसेज वाचलेला असतो, परंतु कलाला हे हवं असतं की अद्वैतने स्वतःहून तिच्याशी बोलायला पाहिजे. अद्वैत तिच्याशी बोलला तर कला मात्र काम करणारच असते, परंतु अद्वैत मेसेजवर बोललेला असतो, त्यामुळे कला त्या मेसेजकडे पूर्णपणे इग्नोर करते. कलाने तो मेसेज वाचलेला असतो तरी सुद्धा मोबाईल बाजूला ठेवून देते. अद्वैतला अजूनही रिप्लाय आलेला नसतो, त्यामुळे कलाचा त्याला खूप राग येत असतो आणि तो म्हणत असतो की एरवी जर मी फक्त 1 शब्द बोललो ना तर हिचे 150 शब्द बाहेर येतात. मला माहिती आहे ना, हे सगळं मुद्दाम चाललंय, हे सगळं मुद्दाम करायचंय हिला मुद्दाम माझी परीक्षा बघायची आहे. मग अद्वैत आतमध्ये येतो आणि कलाकडे बघतो. त्याला असं वाटतं की कलाने मेसेज वाचला नसेल, त्यामुळे कलाचा फोन कुठे आहे हे बघत असतो. आता कलाचा फोन हा तिच्या शेजारीच असतो आणि मग अद्वैत मनात म्हणत असतो की आता फोन शेजारी आहे, मेसेज वाचला हिने, पण हिला रिप्लाय नाही करायचा आहे. मग अद्वैत दारातच उभं राहून पुन्हा एकदा कलाला मेसेज करतो की मेसेज वाचला आहेस तर रिप्लाय कर. मग कला आता तो मेसेज वाचते आणि पुन्हा एकदा तिचा फोन ठेवून देते. अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत आता तिच्यासोबत बोलायलाच येणार असतो, तिच्या जवळ येतो, परंतु त्याचवेळी कला रजनीला म्हणते की रजनी मॅडम, मला एक डिझाईनचं काम आहे, मला जरा ऑफिसमध्ये जावं लागेल, मला निघावं लागेल, त्यामुळे हे सगळं तुम्ही प्लीज आजच्या दिवस ॲडजस्ट कराल का. बाकीची सर्व तयारी झाली आहे, फक्त भाजी टाकायची, तुम्ही टाकून द्याल ना. रजनी म्हणते की हो ग, काही काळजी करू नको, तू जा बिंदास्त. मग कला लगेचच फ्रेश होण्यासाठी, आवरण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून जाते. अद्वैत मनात विचार करत असतो की जेव्हा हिला मी मेसेज केला तेव्हा मला ही बघून रिप्लाय करत नव्हती आणि आता जेव्हा मी इथे बोलायला आलो तिच्यासोबत तेव्हा मुद्दाम काहीतरी कारण काढलं आणि वरती निघून गेली.
अद्वैत तिथेच उभा असतो, कलाची वाट बघत असतो. कला लगेचच तिची बॅग घेऊन खाली आलेली असते आणि रजनीला सांगते की रजनी मॅडम येते हा मी. रजनी म्हणते की हो हो. अद्वैत सोबत ती काही बोलत नाही आणि डायरेक्टली बाहेर येते आणि गाडीकडे येत असते. तर मंडळी, मागच्या हप्त्यातील आपली साडीची विनर ठरलेली आहे रेणुका कुलकर्णी आणि त्यांनी त्यांचा आवडता रंग टाकलेला होता बेबी पिंक. त्यामुळे बेबी पिंक कलरची साडी त्यांना लवकरात लवकर दिली जाईल. त्यासाठी खाली एक फॉर्म दिलेला असेल. त्या जर हा व्हिडिओ बघत असेल तर लगेच त्यांनी लवकरात लवकर तो फॉर्म भरावा आणि फॉर्ममध्ये डिटेल फिल करून आम्हाला लवकरात लवकर सबमिट करावा. त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढच्या हप्त्यात साडी जिंकण्याचा मान आता यावेळी तुम्हालाही भेटलाय. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला माहीतच आहे काय करायचंय. तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचंय, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं, त्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडीचा रंग लिहायचा आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? लगेचच सगळ्या अटी पूर्ण करा आणि साडी जिंकण्याची सुवर्ण संधी हातातून गमावू नका. धन्यवाद. कला अद्वैत सोबत काहीच बोललेली नसते, म्हणून आता अद्वैतला त्रास व्हायला लागलेला असतो आणि मग तो कलाला म्हणतो की काय ग, हे सर्व तू मला चिडवायलाच करतीये ना, आणि मी चिडलो की तुला आनंद होतो म्हणून तू हे सगळं करतीयस ना. कला अद्वैतला म्हणते की अरे बापरे, तू माझ्याशी बोलतोय आणि तू तर माझ्याशी बोलत नव्हता अद्वैत चांदेकर. मला वाटलं की दुसरं कोणाशी तरीच बोलतोय. आता कलाला जे पाहिजे असतं ते भेटलेलं असतं. अद्वैत तिच्याशी बोलत नसतो, तो बोलायला लागलेला असतो. तर कला असं म्हटल्यावर अद्वैतला आठवतं की अरे चा, आपण तर हिच्याशी बोलत नव्हतो, आपण कशाला बोलून बसलो. त्यामुळे जास्त माती खाण्यापेक्षा अद्वैत लगेचच आता गाडीमध्ये बसतो, कलाही गाडीमध्ये बसते. मग दोघंही तिथून ऑफिसला निघून जातात. तर इकडे संगीता बाबांना सकाळी सकाळी नाश्ता देते. बाबा नाश्ता करत असतात. संगीता थोडी विचारातच असते. बाबांना कळतं. मग बाबा संगीताला विचारतात की काय ग संगे, कसला एवढा विचार करतीयस. संगीता म्हणते की काही नाही हो, मी फक्त हाच विचार करत होते. मला असं वाटतं की आता काजलचं सुद्धा लग्नाचं वय झालंय, आपण काजूसाठी लग्नाचं स्थळ पाहूयात का. बाबा म्हणतात की अगं संगे, काय बोलतीयस तू हे सगळं, आणि काजूचं लग्नाचं तरी वय आहे का अजून, आणि तसंही तिचं शिक्षण चालू आहे अगं, आणि ते सर्व तर जाऊ दे, परंतु आपली तरी परिस्थिती आहे का की काजूसाठी एखादं स्थळ जमून यावं आणि आपण लगेच लग्न लावून द्यावं. संगीता म्हणते की अहो, परंतु हेच वय अगदी बरोबर आहे, आणि वयाचं काय एवढं सांगता येतंय. आत्ता लहान दिसते, अशी भरभर भरभर मोठी होऊन मोठी दिसायला लागेल. कुठे असतंय की आज म्हटलं तर उद्या लगेचच लग्न करायचंय आपल्याला. थोडाफार वेळ जाणारच आहे ना, त्यामध्ये आपण विचार करूयात आणि थोडीफार पैशांची उलाढाल सुद्धा होईल. मला तरी वाटतंय की अजून निदान 2 वर्ष तरी लागतील. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण हळूहळू जमवायला तर सुरुवात करूयात. मग तोपर्यंत तुमच्याही डोळ्याचं ऑपरेशन होऊन जाईल आणि मग आपली ही परिस्थिती सुधरेल थोडीफार. आणि तुम्हाला तर काजूचे नखरे माहितीच आहे कसे ते. काजूचे नखरे एवढे चालू असतात की मला असं वाटतं की आपण लवकर करून उरकून टाकूयात तिचं लग्न. एकतर तिने काही डोक्यामध्ये घेतलं तर ती गोष्ट सोडत नाही. माहिती आहे ना, मागच्या वेळी काय म्हणत होती ती, की मी घर जावई करणार आहे म्हणून आणि माझ्या नवऱ्याला इथे घेऊन येणार आहे. आता तिने जर असं केलं तर लोक काय म्हणतील आपल्याला. त्यामुळे उगाचच तिच्या मनात भलते सलते विचार येण्यापेक्षा आपण लवकरात लवकर तिच्या लग्नाचं काय आहे ते बघायला सुरुवात करूयात. बाबा संगीताला म्हणतात की हो ग संगे, अगदी बरोबर बोलतीयस तू. मला काय वाटतं, आपण या विषयावर ना एकदा कलासोबत बोलून घेऊया. म्हणजे कलेशी जर आपण बोललो तर कला आपल्याला सांगेल की काय योग्य आणि काय अयोग्य ते. कलाचा सल्ला आपल्याला मोलाचा राहील. तेव्हा संगीता म्हणते की नाही हो, नको, आपण कशाला उगाच तिला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं. तिच्या बिचारीला टेन्शन काही कमी आहेत का. तिकडच्या जबाबदाऱ्या पेलवता तिला अख्खा दिवस निघून जातो, आणि आता आपण ही कुठली जबाबदारी तिला द्यायची. तिला जर असं सांगितलं तर दिवस रात्र तोच विचार करत बसेल ती. त्यामुळे तिला नको सांगायला. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण काजलसाठी पहिल्यांदा 1-2 स्थळं बघूयात, आणि जर 1-2 स्थळं आपल्याला चांगली वाटली तर मग आपण पुढचा विचार करूयात आणि मग तिला सांगूयात ना. बाबा संगीताला म्हणतात की हो, हे सुद्धा तू अगदी बरोबर बोलतीयस, कारण आता कलाला सांगणं योग्य नाही राहणार. आपण 2-3 मुलं बघून घेऊयात, एखादा जर आवडला तर मग त्याच्याबद्दल कलाला सांगूयात, मग ती काय म्हणते ते बघूयात. तर इकडे अद्वैत आणि कला दोघंही गाडीमधून चाललेले असतात. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, जरा इथे गाडी थांबवतोस का, मला इथे जरा दागिन्यांचं सामान घ्यायचं होतं.
आता कला एखादी गोष्ट म्हटली आणि अद्वैतनी ती तशीच्या तशी ऐकली असं तर कधी होणार नाही. त्यामुळे अद्वैत आता कलाच्या बोलण्याकडे पूर्णपणे इग्नोर करतो आणि कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं की त्या शॉपजवळ थांब, परंतु अद्वैत मात्र शॉपजवळ न थांबता गाडी त्याने सरळ घेतलेली असते. आता ते बघून कलाला राग येतो आणि मग कला म्हणते की काय रे अद्वैत, काय केलंस तू हे? तुला बोलली होती ना थांब म्हणून. अद्वैत नक्की काय चाललंय रे तुझं? म्हणजे जेव्हा तुझ्या मनात येणार गोष्टी तेव्हा तू माझ्यासोबत बोलणार आणि जेव्हा तुला वाटत नाही तेव्हा मात्र तू माझ्याशी नाही बोलणार. कला आता शांत बसून घेते आणि मग ती मनात विचार करते की अच्छा आत्ता मला कळल्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मी तुझ्या गाडीमध्ये बसली आहे म्हणून तू आता हवं तसं करणार का माझ्यासोबत आणि मला ऐकायला लावणार गोष्टी? थांब आता बघतेच याच्याकडे असं म्हणत मग कला आता मुद्दामच फोनवर बोलण्याचं नाटक करत असते. तिने कोणालाही फोन लावलेला नसतो आणि ती म्हणत असते की काय अगं काय सांगतेस? अगं खरंच? आता बरंच झालं ना मग हे सगळं. आता तुला रोजची कटकट ऐकायला नको, सारखं मी माझं माझं मला मला, किती कटकट असते ही सगळी. बरं झालं तुला ऐकायला नाही लागत आहे. मग तेव्हा अद्वैत कलाकडे बघत असतो. कला म्हणते की काय असं काय बघतोस माझ्याकडे? चालव ना आता तुझी गाडी. आणि तुला नाही काही बोलत आहे मी, फोनवर बोलते माझं. तुझी गाडी चालव आणि पुढे बघून गाडी चालव, नाहीतर धडकशील. कला म्हणते की जाऊ दे ग श्यामल, बोल तू. आणि काय सांगतेस, तो अवलंबून आहे का तुझ्यावर? अगं मग तर हे काम एकदम बेस्ट झालं की. आता त्याच्या नांग्या कशा ठेचायच्या हे तर तुझ्याच हातामध्ये आहे. बरोबर उपयोग करून घे गोष्टींचा. आता अद्वैतला कलाची ती स्टोरी थोडीशी मिळती जुळती वाटत असते. कारण अद्वैत जरी कलाशी बोलत नसला तरी सुद्धा कलाकडनं त्याला कामं काढून घ्यायची असतात आणि कलावर तो डिपेंड असतो यासाठी कारण कला आता त्याच्या ऑफिसमध्ये डिझायनर म्हणून काम करत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 ग्रॅम सोन्याची आयडियासुद्धा कलाचीच असते आणि त्या 1 ग्रॅम सोन्यापासूनच त्याला दागिने मिळवण्याची ऑर्डर भेटलेली असते. त्यामुळे अद्वैतला आता कलासोबत बोलण्याचा संबंध येणारच असतो आणि मुद्दामच कला त्याला हे सांगत असते की बघ तुला माझ्यावर डिपेंड राहावं लागणार आहे आणि तू माझ्यावर अवलंबून आहेस, त्यामुळे तू असं नाही करू शकत. अद्वैतला कलाचा खूप राग येत असतो. त्याला कलाला अजिबात फोनवर बोलून द्यायचं नसतं. त्यामुळे जोर जोरात तो हॉर्न वाजवत असतो. पुढे तिला म्हणत असते की अगं काय बोलतीयस तू आणि एवढं कशाला टेन्शन घेतीयस? आता बघ ना माझ्या घरचे कुठं माझ्याशी बोलताय बरं? पण तू तर बघतेच आहे ना की घरातली सगळी कामं, डिझायनिंगची कामं सगळं काही सांभाळते अगं मी व्यवस्थित. आणि काय बोलते अगं, छे. त्यासाठी तो माझ्याशी बोलेल असं तुला वाटतं का? अजिबात नाही. तो माझ्याशी त्या गोष्टीसाठी बोलूच शकत नाही. पण माहिती आहे घरातली सगळी कामं, डिझायनिंगची सगळी कामं, सगळी कामं माझ्याकडनं करून घेईल हा तो. परंतु काही चांगलं घरात बोलायचं असेल, काहीतरी संभाषण साधायचं असेल तर म्हणून काय माझा नवरा माझ्याशी कधी बोलणार नाही, कामापुरता फक्त बोलेल. अद्वैत मनात म्हणत असतो की अच्छा म्हणजे हे सगळं मुद्दाम चाललंय, तर मुद्दाम करते, मला जळवण्यासाठी मुद्दाम हे सगळं करते, मला चिडवण्यासाठी डवचण्यासाठी हे सगळं चालू आहे. आणि हिला काही कोणाचा कॉल वगैरे आला नाही आहे, मुद्दाम कॉलवर बोलते ही. पुढे कला म्हणत असते की नाही ग शांभवी, अगं तू जे सांगतेस ना ते अगदी बरोबर आहे. बघ 1 नंबरची माजोडी असतात अगं ही माणसं म्हणजे. अद्वैत हे सगळं ऐकत असतो. त्याला माहीत असतं कुठल्याही शांभवीसोबत ही काय बोलत नाहीये आणि फक्त नाटकं करतीये आणि मला ऐकवणूक करतीये. अद्वैत मनात म्हणत असतो की तू जर मला इतकं छळू शकते तर मी तुला किती छळू शकतो. आता तू माझा छळच बघ. मग अद्वैत आता गाडी चालवता जोराचा ब्रेक दाबतो. त्यामुळे कला थोडीशी पुढे येते, तिचे केसही पुढे आलेले असतात आणि मग कलाला समजतं की नाही हा आहे ना हे सगळं मुद्दामच करतोय. चांदेकर मला सगळं कळतंय की तू हे सगळं मुद्दाम करतोयस, पण मी सुद्धा आता अजिबात रिॲक्ट होणार नाही असं कला मनात म्हणत असते. आणि अद्वैत मनामध्ये म्हणत असतो की बघच तू आता की मी तुला किती त्रास देतो ते. आणि मग आता तुझी जी काही नाटकं चालली आहे ना की तुला काही त्रास होत नाहीये, तर बघ ती त्रास न होण्याची नाटकं तू कशी लगेच थांबवते ते. इकडे रजनी आबांना त्यांची औषधं देत असते. त्यावेळी सरोजाही तिथे बसलेली असते आणि तिचं काहीतरी काम चालू असतं. रजनी आबांना म्हणते की बरं आबा, रात्रीच्या जेवणामध्ये कांद्याची पात चालेल ना? आबा म्हणतात की हो चालेल ना, आणि जर भाजी बनवणार असशील तर फक्कड काहीतरी गोडाचं सुद्धा बनव त्याच्यासोबत. त्यावर रजनी म्हणते की आबा खरं सांगू का, चवीने कसं जेवायचं ना हे खरंच तुमच्याकडनं शिकावं.
आबा म्हणतात की आता जेव्हा कला येईल ना तेव्हा तू तिला सांग की केशर बासुंदी बनव. कला खरंच खूप छान केशर बासुंदी बनवते. रजनी म्हणते की हो आबा, ही गोष्ट अगदी बरोबर बोललात तुम्ही. खरंच काही काही पदार्थ खावे ना ते फक्त कलाच्या हातचे. एवढे छान बनवते ना ती. आणि खरंच कलाच्या हाताला खूप चव आहे. आता कलाचं एवढं कौतुक होत असतं त्यामुळे सरोजचं पोट थोडीच भरेल. सरोजला राग येत असतो. तिच्या तोंडावरनं पूर्ण ती जलन दिसत असते. मग आबा रजनीला म्हणतात की बरं रजनी, मी आता पुस्तक वाचायला आतमध्ये जातो. रजनी म्हणते की ठीक आहे आबा. रजनी आता किचनमध्ये जायला लागते तर सरोज लगेचच रजनीला थांबवते आणि म्हणते की काय ग रजनी, मला सांग की कलाला केशर बासुंदी करण्यासाठी तू बोलणार आहेस ना, आणि तिला सांगणार कोण आहे हे सगळं करायला? तेव्हा रजनी म्हणते की मी. तेव्हा सरोज म्हणते की नाही, तू ठरवलंच आहे की तू माझी कुठली ऑर्डरच पाळायची नाही. अगं काय रजनी, माझी एवढीशी सुद्धा ऑर्डर नाही पाळू शकत का? माझा मान राखण्यासाठी सुद्धा तू हे सगळं करू नाही शकत? रजनी म्हणते की नाही हो वहिनी, तसं नाही आहे. तर सरोज म्हणते की तसं नाही, असं काही मला सांगूच नको. अगं तू खरं सांगू का, या घरामध्ये तुझ्यासाठी फक्त आणि फक्त कलाच महत्त्वाची आहे. बाकी तुझ्यासाठी कोणी महत्त्वाचं नाही. आणि मी तर अजिबातच तुझ्यासाठी महत्त्वाची नाही आहे, नाही का? रजनी म्हणते की नाही हो वहिनी, असं खरंच काही नाही आहे. आता इतके महिने झाले की कला आणि आम्ही दोघी जणी स्वयंपाकघरात दोघीच काम करत असतो. आम्हाला दोघींची खूप सवय झाली आहे. त्यामुळे माझ्या तोंडून कलाचं नाव निघून गेलं. पण मला खरंच असं नव्हतं म्हणायचं. मग सरोज म्हणते की हो का, मग गेल्या 2 दिवसापासून मी सांगते की कलासोबत कोणी बोलायचं नाही, परंतु हे मात्र कोणाच्या पचनी पडतच नाही. आणि कशासाठी करता ग तुम्ही हे सगळं? कशासाठी बोलता तिच्यासोबत? आणि त्या मुलीने आपल्या घरात काय काय केलंय हे सगळं विसरलीस का तू? त्या मुलीने आपल्या घरातल्यांचा किती अपमान केलाय, तिच्यामुळे आपल्याला किती मनस्ताप झालाय, सगळ्या गोष्टी एवढ्या लवकर विसरलीस रजनी? अद्वैत आणि कला दोघंही आता घरी आलेले असतात. पार्किंगमध्ये अद्वैत गाडी पार्क करत असतो. त्यावेळी कलाचा फोन चालू असतो. कला फोनवर बोलत असते आणि बोलता बोलता ती दरवाजा उघडते आणि डायरेक्ट चालायला लागते. कलाने बॅग आणलेली असते. कला तिची बॅग गाडीमध्येच विसरते. आता अद्वैतला नेमकी कलाची बॅग दिसते आणि तो म्हणतो की किती केअरलेस बाई आहे ही, स्वतःची बॅग सुद्धा विसरून जाते. त्यामुळे अद्वैत आता कलाची बॅग उचलतो आणि तोही घरामध्ये निघून जातो. सरोज रजनीला इकडे म्हणत असते की तुम्हाला ज्या ऑर्डर दिल्या आहे ना त्या पाळायच्या, नाही तर नाही पाळायच्या. परंतु जी ऑर्डर मी कलाच्या बाबतीत दिली आहे ना ती ऑर्डर पाळायची म्हणजे पाळायचीच. घरातली कोणाचीही त्यातून सुटका नाही आहे. आता सरोज हे सगळं बोलत असते. सरोज सांगत असते की कलाची कोणी हेल्प करायची नाही, कलाची कोणी ऑर्डर पाळायची नाही. आणि त्याच वेळी अद्वैत आणि कला आतमध्ये येत असतात. आता कला फोनवर बोलत असते तेव्हा अद्वैत मात्र कलाची बॅग घेऊन आता हॉलमध्ये आलेला असतो. त्याच वेळी रोहिणी तिथे आलेली असते आणि रोहिणी सरोजला म्हणते की काय ग सरोज वहिनी, एवढं सगळं तू दुसऱ्यांना सांगते की कलाचं कोणी ऐकायचं नाही आणि मी जी ऑर्डर दिली आहे तीच सगळ्यांनी पाळायची. आणि मग मला सांग की ही तुझी ऑर्डर फक्त आमच्याच बाबतीत आहे का? तुझ्या मुलाच्या बाबतीत ती लागू पडत नाही का? सरोज म्हणते की असं का बोलतेयस तू, माझा मुलगा माझ्या ऑर्डर पाळणारच. रोहिणी म्हणते की हो का, मग एकदा मागे वळून बघ बरं. मागे तर भलतंच काहीतरी दिसतंय. मग सरोज आता जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मात्र कला पुढे चाललेली असते. कलाच्या हातात मोबाईल असतो. ऐटीत मोबाईलमध्ये बोलत चाललेली असते. म्हणजे सरोजला हे चित्र दिसत असतं. ऐटीत मोबाईलवर बोलत चाललेली असते आणि अद्वैत मात्र तिची बॅग घेऊन तिच्या मागे मागे चाललेला असतो. आता हे दुसऱ्या अँगलने सुद्धा सरोज बघू शकते, परंतु सरोज हे सगळं तिच्या चष्म्यातून बघते आणि मग खूप रागवते. अद्वैतला ती विचारते की अद्वैत काय चाललंय तुझं हे सगळं? मग तेव्हा अद्वैत म्हणतो की आई अगं ॲक्च्युली काय झालं, ही तिची पर्स कारमध्येच विसरली होती, त्यामुळे मी घेऊन आलो. कला अद्वैतच्या हातामधून पर्स घेते. मग सरोज अद्वैतला म्हणते की तू का तिची पर्स उचलून आणली, तू काय नोकर आहेस का तिचा? अद्वैत म्हणतो की आई अगं असं नाही, ती विसरली होती गाडीत म्हणून मी पर्स घेऊन आलो. सरोज म्हणते की इट्स ओके ना, मग ती जर गाडीमध्ये पर्स विसरली आहे तर तिची पर्स ती स्वतः घेऊन येईल. तुला हमाली करायची काय गरज आहे आणि तू का तिची पर्स घेऊन आलास? तुझं हे कर्तव्य नाही आहे की तिची पर्स उचलून आणायचं म्हणून. विसरली असेल तर विसरू देत ना तिला. तिचा प्रश्न आहे, ती बघेल काय करायचं ते. अद्वैत म्हणतो की आई अगं एवढा विचार करायला मला वेळ नाही मिळाला आणि मला त्यावेळी जे वाटलं ते मी सगळं केलं. अद्वैत आता सरोजलाच उलट उत्तरं देत असतो. त्यामुळे सरोजला खूप राग येतो. सरोज हातात असलेल्या फाईल जोरात आपटते आणि तिथून निघून जाते. रोहिणीला मात्र हा तमाशा बघून खूप छान वाटत असतं. रोहिणी तिच्या रूममध्ये निघून जाते आणि रजनीही जाते.
अद्वैत मनातल्या मनात म्हणत असतो की ह्या बाईमुळे मला माझ्या आईचं बोलणं ऐकावं लागलं. इकडे नैना आणि राहुल त्यांच्या रूममध्ये असतात. त्यावेळी राहुल हा मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो. मग नैना राहुलला म्हणत असते की चल ना रे राहुल, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात, आणि मी तुला किती दिवसांपासून म्हणते की आपण बाहेर कुठेतरी जाऊयात म्हणून. राहुल म्हणतो की हे बघ, आबांना यावेळी बाहेर गेलेलं अजिबात आवडत नाही. नैना म्हणते की काय आहे रे हे सगळं, या वेळेला बाहेर जायचं नाही, त्या वेळेला बाहेर जायचं नाही, असंच करायचं नाही, तसंच करायचं नाही. आपण असं सतत बंधनातच राहायचंय का? इनफॅक्ट ते म्हातारे झालेत, आपण काय म्हातारे नाही झालो अजून. आणि आपलं तर हे वय आहे ना की बाहेर जाण्याचं, हिंडण्याचं, फिरण्याचं. राहुल म्हणतो की हे पण आपल्याला कळतंय, त्यांना नाही ना कळत, त्यांना कोण सांगणार. आणि त्यांनी जर आता आपल्याला बाहेर जाताना बघितलं ना तर ते आपल्याला खूप प्रश्न विचारतील, आणि त्यांच्या त्या प्रश्नांची उत्तरं मी तर अजिबात देणार नाही, तूच द्यायची. नैना म्हणते की ठीक आहे चालेल, देईल मी त्यांना उत्तरं, सांगेल मी त्यांना काय सांगायचं ते, आणि सांगेल मी त्यांना की आम्हाला दोघांना बाहेर जायचं म्हणून. राहुल म्हणतो की मला नाही वाटत ते मान्य करतील म्हणून. बरं ठीक आहे, तू म्हणते तर चल, असं म्हणून राहुल आणि नैना दोघंही आता बाहेर जाण्यासाठी निघालेले असतात. त्याचवेळी जेव्हा हॉलमधून चाललेले असतात, आबा हॉलमध्येच बसलेले असतात. नैना आणि राहुल बाहेर चाललेले असतात. हे बघून आबा म्हणतात की काय रे पोरांनो, कुठे चाललात? नैना आबांना म्हणते की आबा ते काय झालं ना, घरात बसून बसून मी फार कंटाळले होते आणि पायसुद्धा दुखत होते. मग राहुलच म्हणाला की चल आपण कुठेतरी बाहेर जाऊन येऊयात आणि बाहेर फिरून येऊयात. खरं आबा सांगू, तुम्ही ज्या दिवसापासून बोललात ना राहुलला, तेव्हापासून त्याचं वागणं खूप बदललंय, आणि तो माझी खूप काळजीसुद्धा घेतोय. आणि आबा, जर आम्ही दोघं एकमेकांसोबत बाहेर गेलो, एकमेकांची जर काळजी घेतली, तर आम्ही दोघंही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळून घेऊ शकतो, समजून घेऊ शकतो ना. आबा नैनाला म्हणतात की अरे वा, एवढा विचार करते ह्या सगळ्यांचा, ऐकून बरं वाटलं मला. बरं ठीक आहे, जाऊन या तुम्हाला जिकडं जायचं आहे तिकडं, परंतु वेळेत परत या, माझी काही हरकत नाही. नैना म्हणते की हो आजोबा, आलंच. मग नैना आणि राहुल आता दोघंही तिथून निघून जातात. तर राहुल शॉक झालेला असतो की आतापर्यंत जी गोष्ट मला जमली नाही ती ह्या नैनाने एकदम फटक्यात जमवली. मग जाता जाता राहुल नैनाला म्हणतो की खरंच ग्रेट आहेस ग तू. तर नैना म्हणते की मग तुला काही डाऊट आहे का? इकडे काजल बसलेली असते, तिचा अभ्यास सुरू असतो. विचार करत असते की ह्या सोम्याला त्यांना माझी आठवणच येत नाही. जेव्हा काहीतरी कलाताईचं सांगायचं असेल ना, तेव्हाच माझी आठवण काढतो आणि माझ्याशी बोलतो. एक नंबरचा कार्टून आहे नुसता. तर त्याचवेळी लगेचच मग काजल आता सोहमला कॉल करते. सोहम म्हणतो की नमस्कार गुंडेश्वर, आज माझी आठवण कशी काय काढली तुम्ही, आणि आज तुमचा फोन आम्हाला कसा काय आला? तेव्हा काजल म्हणते की कारण तुमचा फोन आम्हाला कुठल्या कामाशिवाय येतच नाही ना. सोहम म्हणतो की अच्छा, म्हणजे आज गुंडेश्वरला माझी आठवण आली आहे. तर काजल म्हणते की एक झापट ठेवून दे, आठवण वगैरे नाही आली मला, परंतु खूप दिवसापासून तू कॉल केला नाही मला म्हणून मी कॉल केला. आणि तसंही तू कामाशिवाय आपल्याला कुठे कॉल करतोस? तुझं काम असलं तरच मला कॉल करतो, किंवा कलाताईबद्दल तुला काही सांगायचं असेल तर कॉल करतो. आणि हल्ली तू कॅफेमध्ये सुद्धा येत नाहीस, आहेस कुठे तू? तेव्हा सोहम म्हणतो की बापरे, डायरेक्टली झापड देणार आहेस तुम्हाला? अगं, म्हणून तर मी सांभाळून असतो आणि तुझ्यासमोर येत नाही, कारण मला माहीत नाही ना की कधी माझा दात पडेल ते तुझ्यासमोर. काजल म्हणते की झालं तुझे जोक मारून. तर सोहम म्हणतो की हो झाले, पण मला सांग की माझी आठवण तुला कशी काय आली? काजल म्हणते की अरे सांगितलं ना तुला, आपल्याला काही तुझी आठवण वगैरे येत नाही. अरे तो कॅफेचा मालक नाही का, तो सांगत होता, आणि कॅफेच्या मालकामुळे मी तुला कॉल केलाय. अरे सोहम म्हणतो की अच्छा, म्हणून तू कॉल केलायस. तर सोहम म्हणतो की काय झालं ना ग काजल, मला ना तुझ्याकडे यायला वेळच भेटत नाहीये. काय झालंय ना, माझी एक मैत्रीण आहे, ती आउट ऑफ इंडियाच राहते आणि ती आली आहे, तिच्यामुळे तिच्यासोबत जरा वेळ घालवतो. सध्या आम्ही दोघंच भेटत असतो, सध्या आमच्या दोघांचंच भरपूर भेटणं होतं, त्यामुळे काय होतं की तुझ्याकडे यायलाच जमत नाही अगं. आणि बघ ना, आता मी माझे कपडेच इस्त्री करतोय, आता एखाद्या छानशा डिनरला आम्ही दोघंही जाणार. बरं चल, मी सध्या गडबडीत आहे, नंतर कॉल करतो हां. आणि आता थोड्या वेळात तिचा मला कॉलही येईल, मला लवकरात लवकर जावं लागेल. मग असं म्हणून राहुल लगेचच फोन ठेवतो. राहुलने मुद्दाम केलेलं असतं, कुठलेही कपडे वगैरे तो इस्त्री करत नसतो, तर तो त्याचं पेंटिंग करत असतो. आणि मुद्दामच काजलला जळवण्यासाठी आणि जलस करण्यासाठी त्याने एका त्याच्या मैत्रिणीचं नाव घेतलेलं असतं. काजलचा मात्र इकडे तिळपापड झालेला असतो. काजल फारच जलस झालेली असते आणि सोहमने तिचं काही ना ऐकून घेता फोनच कट करून टाकलेला असतो.
मग काजल म्हणू लागते की आणि अचानक याची मैत्रीण कुठून आली आणि कोण आहे याची मैत्रीण आणि आपल्याला कसं काय नाही माहिती आणि याने आपल्याला का नाही सांगितलं या सगळ्या गोष्टी आणि हा तिच्यासोबत डायरेक्टली डिनरला चाललाय. म्हणजे नवीन मैत्रीण मिळाल्यावर जुन्या मैत्रिणीला कोणी विसरतं का? आणि हा चक्क मला विसरला. नाही नाही नाही, आता तर याच्या नव्या मैत्रिणीला मला बघायलाच पाहिजे. मला तरी बघू दे कोण आहे ती आणि बघतेच मी आता, असं म्हणून काजल जरा जेलस फील झालेली असते आणि त्यामुळे ती हे सगळं बोलत असते. इकडे रजनी किचनमध्ये असते, विचार करत असते की काय करू आता, कलापर्यंत कसा निरोप पोहोचू की आबांनी तिला केशर बासुंदी बनवायला सांगितली आहे आणि आबांना तिच्याच हातची खायची आहे. मग तिला आयडिया सुचते. ती अंजूला म्हणते की अंजू एक काम कर, जेव्हा आता कला फ्रेश होऊन खाली येईल ना तेव्हा तू एक काम कर, कलाला सांग की आबांना तुझ्या हातची केशर बासुंदी खायची आहे. अंजू म्हणते की हो रजनी मॅडम. कला त्याच वेळी आता खाली आलेली असते, किचनमध्ये आलेली असते आणि कला रजनीसोबत हसते, परंतु रजनी हसत नाही कारण ती सरोजच्या वचनामध्ये बांधली गेलेली असते. मग अंजू कलाला सांगते की कलाताई आज ना आबांना केशर बासुंदी खायची आहे आणि तीही तुमच्या हातची. कला म्हणते की अरे वा, मग बनवते की. कला ही रजनीसोबत हसत असते, परंतु रजनी मात्र खाली मान घालते आणि मग कलाला समजतं की याचा अर्थ सरोज मॅडमनी जी ऑर्डर दिली आहे ती ऑर्डर फक्त आणि फक्त रजनी मॅडम फॉलो करताय, त्यामुळे कला ही आता बोलत नाही आणि कला तिचं काम करत असते. त्याचवेळी नैना आणि राहुल दोघंजण आलेले असतात आणि ते त्यांच्या रूममध्ये जात असतात. तेव्हा कला नैनाला म्हणते की नैनाताई अगं मी आज केशर बासुंदी बनवतीये, तू लवकर जेवायला ये हा. तेव्हा नैना म्हणते की अंजू या घरामध्ये सगळ्या लोकांना काहीतरी नियम घालून दिले आणि त्या नियमाप्रमाणे मी देखील वागते. कला म्हणते की ताई अगं पण. नैना म्हणते की अंजू या घरातला प्रत्येक नियम पाळणं ही माझी सून म्हणून जबाबदारी आहे की नाही, आणि कोणी जर तुला याबद्दल काही विचारलं तर सांग माझ्याकडनं. एवढं बोलून नैना रागानेच तिथून निघून गेलेली असते. तर आता नैना मुद्दामच कलासोबत बोललेली नसते, कारण काय तर ती सरोजचा शब्द पाळत असते आणि सरोजने सांगितलेलं असतं की कलासोबत कोणी बोलायचं नाही, त्यामुळे ते सगळं नैना पाळत असते आणि ती कलाशीच बोलत नसते. आपलीच बहीण आपल्या विरोधात आहे, आपल्याशी बोलत नाही हे बघून कलाला खूप वाईट वाटतं. आणि दुसरीकडे रजनी सुद्धा कलासोबत बोलू शकत नसते कारण सरोजने तिला ऑर्डर दिलेली असते, परंतु कलाचा चेहरा मात्र फार पडलेला असतो आणि ते बघून रजनीला खूप वाईट वाटतं. रजनी आता अंजूला सांगते की अंजू तुला माहितीये का ग की देव त्याच माणसांच्या आयुष्यात दुःख देतो की जे माणसं कणखर असतात, आणि मग दुःख संपलं की सुख अगदी भरभरून वाढून ठेवलेलं असतं पुढे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींनी असं खचून जायचं नाही. आणि माझ्या सासूबाई सुद्धा सांगायच्या करताना असं रडायचं वगैरे नाही, मन प्रसन्न ठेवायचं. मन जर प्रसन्न ठेवलं तर स्वयंपाक सुद्धा अगदी छान होतो. आणि तुला माहिती आहे का अंजू, एक मुलगी रडली ना तर तिच्या नाकाचा शेंडा खूप लाल होतो बाई. असं म्हटल्यावर कला लगेच हसते, अंजू सुद्धा हसत असते. आणि रजनीचं बोलणं कलाला आवडतं आणि मग कला त्यातून थोडी मोटिवेट होते आणि मग सगळं रडणं वगैरे सोडून देते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैत दोघंही आता पानच्या दुकानावर असतात. रात्रीच्या वेळी पानच्या दुकानावर ते गेलेले असतात आणि दोघंही पान बनवून खात असतात. आता अद्वैतने जे पान बनवलेलं असतं त्या पानामध्ये त्याने एक्स्ट्रा चुना टाकलेला असतो आणि ते पान आता अद्वैतने खाल्लेलं असतं. तर कला त्याला म्हणत असते की चांदेकर अरे काय आहे हे, किती चुना आहे त्या पानामध्ये. अद्वैत कलाला म्हणतो की तू जेवढा मला आतापर्यंत चुना लावलायस ना त्यापेक्षा जरा कमीच चुना लावलाय मी तुला. तेव्हा कला त्याला ओरडते की चांदेकर. मग त्याचवेळी अद्वैत तिच्या तोंडात पान कोंबतो आणि म्हणतो की तू तोंड बंद कर. मग कला त्याला म्हणते की अरे, तर अद्वैत म्हणतो की खरे तुझं वागणं नाही बरे. आणि अद्वैत त्याच गोष्टी बोलत चाललेला असतो की करे तुझं वागणं नाही बरे असं म्हणत अद्वैत बरळत असतो आणि अद्वैतला थोडीशी नशा झालेली असते आणि त्यामुळे तो त्या नशेमध्ये बरळत असतो. कला मात्र फार हसत असते. अद्वैत खूपच वेड्यासारखं करत असतो. ते बघून कला त्याला म्हणते की अरे चांदेकर तुझा पंखा फास्ट झालाय. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय. अद्वैत सारखे डोळे झाकत असतो आणि तो काय बोलतोय हे त्याचं त्यालाही कळत नसतं. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आम्हाला तुमचं मत नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.